बघा, ए आणि बी दोघांनी अनुक्रमे 72,000 आणि 54,000 गुंतवून एक व्यवसाय सुरू केला, परंतु 9 महिन्यानंतर बी ने त्याचे सर्व पैसे काढून घेतले. तर वर्षाअखेरीस त्यांना होणाऱ्या नफ्याचं गुणोत्तर किती? प्रश्न सोडवायचा कसा? इथं ए आणि इथं बी, लक्ष द्या. दोघांनी अनुक्रमे म्हणजे 72,000 रुपये ए न 54,000 रुपये बी न गुंतवले. गणित म्हणते की 9 महिन्यानंतर बी न त्याचे सर्व पैसे काढले. याचा अर्थ बी ची मुदत 9 महिने, या ए ची मुदत 12 महिने. हे मुदतीचं, हे भांडवलाचं गुणोत्तर. लेकरांनो, भांडवलाचं गुणोत्तर गुणिला मुदतीचं गुणोत्तर, यातून प्राप्त होणारं जे उत्तर असते ते असते नफ्याचं काय हो गुणोत्तर. इथं 3 शून्यासाठी 3 शून्य घालवा. आता बघा, 3 तिरी 9, 3 चूक 12, 18 तिरी 54, 18 चूक 72. म्हणजे काय? इथं 4 आणि 4 यांचा गुणाकार, इथं 3 आणि 3 यांचा गुणाकार, 4 चूक 16 आणि 3 तिरी 9, 16 9. याचं गुणोत्तर नफ्याचं 16, बीचं 9. ए आणि बी यांचं नफ्याचं गुणोत्तर किती हो सर? तर 16 9 हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. भागीदारी प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.